सर्वात महत्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख राहिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे कसं? हां, चांगला प्रश्न विचारला. लोकाभिमुख म्हणजे अधिकाऱ्याला रस्त्यावर आंदोलन चाललेलं आहे, तर तिथे लोकांमध्ये उभं राहायची भीती वाटली नाही पाहिजे. बरोबर. शांतता कमिटीची मीटिंग आहे, शांतता कमिटीची मीटिंग आहे. तिथं अधिकाऱ्याला बोलायला भीती वाटली नाही पाहिजे. बरोबर. एखाद्या ठिकाणी वाद झालेले आहेत, 2 गटाची भांडणं झालेली आहेत, तिथं अधिकाऱ्याला उभं राहायची भीती वाटली नाही पाहिजे. अगदी. ही भीती कधी मरेल? ही भीती कधी मरेल? ज्यावेळेस त्या चेअरवर काम करता, त्यावेळेस तुम्ही सर्वांना समान न्याय दिला तर. अगदी. बरोबर आहे? नाहीतर हा माझा आहे, हा तुझा आहे, हा जवळचा आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा आपल्या जातीचा आहे, हा आपल्या धर्माचा आहे. म्हणजे न्यायात जर भेदभाव केला ना, तर मग लोकं तुम्हाला कॉपरेट नाही करत. बरोबर. आणि मला असं वाटतं, की अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख राहण्यासाठी आपण ज्या चेअरवर बसतो, त्या चेअरचा लौकिक वाढला पाहिजे. त्या चेअरचा लौकिक कमी नाही झाला पाहिजे. बरोबर. त्यामुळे आधीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, त्याच्यापेक्षा मी अजून चांगलं काय करेन. करू शकतो? पुढचा अधिकारी आल्यानंतर त्याने असं म्हटलं पाहिजे, की मी त्याच्यापेक्षा अजून चांगलं करेल. लोकांसाठी काम करेल, लोकांमध्ये जाऊन काम करेल. तर मला वाटतं हीच लोकाभिमुख जी संकल्पना आहे, ती कन्सेप्ट अशा प्रमाणे स्पष्ट होते.